कोथिंबीर बघा. पुढे काय लागणार? आलं मिरची पेस्ट. बरं. पुढे रवा. बघा. बस 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 जास्ती नका घालू, एकच चमचा घाला. पुढे काय? साखर. साखर 1 चमचा. बस बस बस. जिरं पूड. जिरं पूड. जिरं भाजलं होतं वाटतं? हा नाही, कच्ची. कच्चं आहे का? कच्ची असेल तर चांगली, जास्ती दिवस टिकते. बरं ठीक. धने. धने पूड. पुरे. ओवा. बस. तीळ. हळद. हळद बघा. तिखट. हे सगळं आपल्याला मिक्सच करायचं. हा पुरे का? हा आणि मीठ. आणि मीठ थोडं अजून थोडं. बघा. बस आता मिक्स करायचं. हो. पाणी घालायची गरज आहे? नाही. म्हणजे दह्याचा जो ओलसर पण आहे त्याच्यामध्ये हे सगळं एकत्र छान मिळून आलं पाहिजे. बरं. आता हे मिक्स करता करता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलींनी कशात करिअर करावं? एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बरं. म्हणजे डान्स किंवा तबलाची आता काही जे शिकते ना ते तिने पुढेपर्यंत न्यावं अशी इच्छा आहे. बरं ठीक आहे. का बरं शिक्षणात फार नाही असं काही नाहीये, पण आता तिने एवढं इथपर्यंत आले तर ते पुढे न्यावं, माझ्या आता अर्धवट सोडू नये असं मनापासून वाटतं. अच्छा बरं. झालंय का मिक्स? हो. आता ह्याचे 2 भाग करून उंडा वाफवून घ्यायचे. 2 भाग करून म्हणजे ते व्यवस्थित वाफवलं जाईल. ठीक आहे. चला म्हणजे हे तिळाचे जे डॉलर्स आहेत त्याच्यासाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये दही, तीळ, कोथिंबीर, मेथी सगळंच आहे बरोबर. ते आता आपण वाफवून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. तिळाच्या डॉलर्ससाठी लागणारं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता काय करायचंय? आता हे वाफवून घ्यायचंय. वाफवून घ्यायचंय. ठेवा. किती वेळ लागतो याला वाफवून घ्यायला? 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं. चला मग तिळाच्या डॉलर्ससाठी लागणारे हे जे उंडे आहेत ते आपण तयार करून घेतले, ते वाफवून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. तिळाच्या डॉलर्ससाठी लागणारे हे उंडे आपण छान वाफवून घेतले. 2 आकारात त्याला आपण डिवाइड केलंच होतं. आता काय करायचंय पुढे? आता लिंबाचा रस थोडा आपण वरण ह्याच्यावर घालायचा. मी करू का तुम्हाला मदत? हो चालेल. मिश्रणात घातलं तरी चालतं किंवा वरण घातलं तरी चालेल, म्हणजे जेव्हा ते कट करू ना तेव्हा तो आपोआप जाईलच. बरोबर. हे असं ना? हा बस. दरम्यान आपण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. पुरे इतका? हो हो बस बस. आणि तुम्ही काय म्हणालात मिश्रणात घातलं तरी चालतं? जेव्हा आपण ते कालवून घेतो तेव्हा आपण चालतं किंवा नंतर घातलं तरी चालेल. बरं. पुढे काय करायचं आता? आता हे कट करायचे आणि डीप फ्राय करून घ्यायचे. बरं. आपण हे डीप फ्राय करायकडे जाऊयात. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही आता शाळेत शिकवता, अगदी लहान मुलांशी तुमचा रोज संपर्क होतो बरोबर. पण मग ह्या 7-8 वर्षातली तुम्ही लहान मुलांना शिकवता, एखादी गोड आठवण असेलच की? हो या वर्षीचीच आठवण आहे. काय? कारण या वर्षी आमच्या बालवाडीला 50 वर्ष पूर्ण झाली ना. बरं. हा तर आम्ही स्नेहसंमेलनाकरता सण आणि उत्सव ही थीम घेतलेली. सण आणि उत्सव. वा. तर आषाढी एकादशी पासून होळीपर्यंत आम्ही सगळे मराठी महिन्यातले सण दाखवलेले. बर. आणि मंगळागौर मुलींची विशेष सुंदर झाली, कारण आता ती आम्ही आंतरशालेय स्पर्धेकरता नेणार आहोत. वा. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. खूप खूप. व्हेरी गुड. मला फार छान आवडली पण ही थीम की सण आणि उत्सव. बालवाडीमध्ये मुलांना आषाढी एकादशी पासून ते पुढे मराठी महिन्यात जे जे काही सण येतात ते सगळे दाखवायचे. म्हणजे त्यांना माहिती पण होईल आणि ते सण कसे साजरे करायचे, खेळायचं कसं, मंगळागौरीचे खेळ, हे सगळं माहिती होईल. व्हेरी गुड. फार छान आहे तुमची शाळा बाई. तेल गरम झालंय. पुढे काय करायचंय? आता आपण हे कट करून घेऊ. बर. आता काय करायचं? डीप फ्राय. घ्या मग करायला. तिळाचे गरम गरम खमंग असे डॉलर्स तयार होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्या तिळाच्या डॉलर्ससाठी लागणारं साहित्य आणि कृती. तिळाचे डॉलर्स करण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, बारीक चिरलेली मेथी, दही, कोथिंबीर, लिंबाचा रस, आलं मिरची पेस्ट, बारीक रवा, धनेपूड, जिरेपूड, ओवा, तीळ, हळद, साखर, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, बारीक चिरलेली मेथी, दही, कोथिंबीर, आलं मिरची पेस्ट, 1 चमचा बारीक रवा, साखर, जिरेपूड, धनेपूड, ओवा, तीळ, हळद, तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये 1 वाटी उपडी ठेवून त्यावर 1 वाडगं ठेवावं. एकजीव केलेल्या मिश्रणाचे 2 उंडे करून कढईमधल्या वाडग्यामध्ये ठेवावे आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या उंड्यावर लिंबाचा रस घालावा. या उंड्यांचे गोल काप करून गरम तेलात तळून घ्यावेत आणि तिळाचे डॉलर्स सर्व्ह करावेत.